अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। ठाकरे गटाला काय फारसा फायदा होणार नाही, पण आम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे आम्हाला ते ठाकरेंसोबत गेलेले असल्यामुळं एकतर प्रकाश आंबेडकर हे एका वंचित आघाडीचे नेते आहेत आणि त्यांनी सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेली आहे. तर ते मी ज्या वेळेला गेलो त्याच वेळेला ते आले असते तर चांगलं झालं असतं. पण आता ते मी त्यांच्यासोबत नसताना ते तिथे गेलेले आहेत. त्यामुळं काय अकोला जिल्ह्यामध्ये एक दोन जिल्ह्यामध्ये फायदा होईल, बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय फारसा फायदा होणार नाही. मुंबईमध्ये तर वंचितची मतं काय फारशी तर नाही आहे. वंचितची मतं जे आहेत ते वंचितकडं गेलेले जे लोक होते ते नंतर सगळे बाहेर पडलेले आहेत. अनेक नेते बाहेर निघालेले आहेत. पडळकरांपासून ते लक्ष्मण मानेंपर्यंत जे अनेक नेते गेले होते ते अपेक्षेनं गेले होते, पण एकही खासदार निवडून आला नाही, एक सुद्धा आमदार निवडून आला नाही. त्यामुळं बरेचसे लोक तिकडून परत फिरलेले आहेत. त्यामुळं आणि मुंबईमध्ये माझा गट हा स्ट्रॉंग आहे. त्यामुळं दलितांची जी मतं आहे ती मॅक्झिमम माझ्या पक्षासोबत आहे. आपण 92मध्ये प्रयोग केला होता. आम्ही काँग्रेससोबत युती केली होती माझ्या गटाने. त्यावेळेला मी समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो. तेवढ्या RPIचे 12 नगरसेवक निवडून आले होते आणि पहिला महापौर RPIचा झाला होता. त्यामुळं या वेळेला सुद्धा या मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. जर आपली सत्ता आली तर रिपब्लिकन पक्षाला 2.5 वर्षाचं जे डेप्युटी मेयरपद आहे ते RPIला देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं मुंबईमध्ये नाही यावेळेला आम्ही महापालिका जिंकू आणि प्रकाश आंबेडकरांचा काय फारसा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाही. दिव्यांग आणि अंध बांधवांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी CITU नांदेड जिल्हा कमिटी. आज राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कर्मचाऱ्यांचं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधानांना निवेदन देऊन इथं आंदोलन चालू आहे आणि त्यांच्या मागण्या आहेत की इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रोजेक्ट ऑफिसरने चुकीचा अहवाल पाठवला आणि तो पाठवलेला अहवाल त्रुटीमध्ये आला असल्याने आमच्या सर्व कामगारांचं कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन आहे ते त्यांना मिळत नाही, ते देण्यात यावं ही आज त्यांची मागणी आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CITU व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने दिनांक 23 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनातील मागण्या आणि निवेदनाची पाहणी तपासणी करून पडताळणी करून माननीय जिल्हाधिकारी नांदेड महोदयांनी त्या मागण्या सोडवाव्यात. तसेच राष्ट्रीय बाल प्रकल्प कर्मचाऱ्यांचा थकीत मानधनाचा आणि पगारीचा मुद्दा जो आहे तो अत्यंत जिकिरीचा मुद्दा आहे. स्वतः कलेक्टर साहेबांनी यामध्ये लक्ष घालून त्यांचं थकीत वेतन जे आहे ते वेतन देण्यात यावं अशी आज आमची CITU नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीनं मागणी आहे. धन्यवाद. हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाजपान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद. डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़. दाखिलों के लिए डोनेशन नहीं, वाजबी फीस, आला तालीम याफ्ता अमला, कुदरती माहौल, बाउंड्री वॉल, पार्किंग की सहूलत और वॉचमैन. दाखिलों के सिलसिले में मज़ीद तफसीलात के लिए 9 से 12 बजे तक वक्त रहेगा. दाखिलों के लिए उजलत कीजिए. बचपन प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल, उबैद रेसिडेंसी, मालटेकरी रोड, नांदेड़. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़. फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद. सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी वो रेडीमेड, गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी-शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है. फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़.
अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।